हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरचा शासकीय रुग्णालय घाटी या रुग्णालयात मराठवाड्यातील 13 जिल्ह्यातले रुग्ण उपचारासाठी येतात. घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं अनेक जण घाटीमध्ये येतात. इथे उपचार घेताना त्यांना बाहेर जाऊन खाणं परवडत नाही आणि त्यामुळे गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना काही लोक आणि सामाजिक संस्था अन्न पुरवठा करतात. त्यासाठी ते घरगुती गॅसचा वापर करतात. पण आता गॅसच मिळत नसल्यानं जोपर्यंत जमेल तोपर्यंतच अन्न पुरवठा करू असं त्यांनी म्हटलंय. तर भविष्यात गॅस टंचाई अशीच वाढत गेली तर या रुग्णांच्या नातेवाईकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काय स्थिती आहे घाटी रुग्णालयातली याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. छत्रपती संभाजीनगरचं घाटी रुग्णालय, या रुग्णालयात 13 जिल्ह्यातील गोर गरीब लोक उपचारासाठी येतात. सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना बाहेर खाणं किंवा बाहेर कॅन्टीनमध्ये जाऊन खाणं परवडत नाही, अशा लोकांना काही सामाजिक संस्था हे या ठिकाणी खिचडी, उपमा जे त्यांच्याच्याने होईल ते सगळं देत राहतात. मात्र भविष्यात गॅस टंचाईचा फटका या लोकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी हे लोक गॅस आणतायत, मात्र जर भविष्यात गॅस मिळाला नाही तर यांचं काय, हा प्रश्न निश्चित आहे. किती दिवसांपासून ताई तुमचा हा उपक्रम सुरू आहे? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून. आता गॅस टंचाईचा काय स्थिती आहे तुमच्याकडे? सध्या तर अवेलेबल आहे तोपर्यंत करतोय व्यवस्थित. बरं. पुढचं आता भविष्यात सांगू शकत नाही. बरं. कठीण आहे जर नाही मिळालं? कठीण तर आहे ना, हे लोक तर उपाशी राहतील ना, पण काहीतरी सोल्युशन काढूया त्याचं. मग आता कसं करायचं घर आणि हे दोन्ही? आता ऍडजस्ट करू काहीतरी. सध्या तर चाललं आहे, बरं. कारण की या लोकांना नाश्ता देणं पण गरजेचं आहे, कारण की सकाळी हे सगळे आपल्यावर डिपेंड आहेत. ही वस्तुस्थिती आहे घाटीतली आणि असंख्य लोकांची पोट यावरती भरतं, कारण हे सामान्य लोक आहेत आणि अशा पद्धतीनं जर त्यांना इथे अन्न मिळालं नाही गॅसअभावी तर काय स्थिती निर्माण होईल हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही वस्तुस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातली. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. तर घाटी रुग्णालयाकडूनही दररोज 1000 रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना भोजन दिलं जातं. मात्र इथेही त्यांच्याकडे 4 दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे घाटी प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. आम्हाला महिन्याला 150 ते 180 गॅस सिलेंडर लागतात आणि त्यामुळे तेवढा पुरवठा करण्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याविषयी आढावा घेतलेला आहे कृष्णा केंडे यांनी. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाकडून देखील रोज 1000 रुग्णांच्या नातेवाईकाला जेवण दिलं जातं. मात्र त्यांच्याकडे देखील 4 दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलंय की आम्हाला गॅस तातडीनं पुरवठा करावा, अन्यथा याचा परिणाम रुग्णांच्या नातेवाईकाला जे जेवण दिलं जातं त्यावरती या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. जर गॅस यांना मिळाला नाही तर त्याचा थेट फटका सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांवर या ठिकाणी त्यांना बसू शकतो आणि कदाचित त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून घाटी प्रशासनानं जिल्हाधिकारी यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्याद्वारे त्यांना सुरुवातीला आम्हाला प्रायोरिटी द्या आणि अशा पद्धतीचं गॅस आम्हाला पुरवठा करा असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत कुक आहेत इथले. मला सांगा किती दिवस गॅस पुरेल तुम्हाला? हा आता 8 दिवस जाणं, 7-8 दिवस. बरं. त्यानंतर आले तर पण हे पत्र या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. हे घाटी प्रशासनाच्या वतीनं पाठवण्यात आलेलं आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला हे पुरवठा विभागाला पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला प्रायोरिटी द्या गॅस देताना, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकाला आम्हाला अन्न पुरवठा करता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. ज्यावेळी या घाटी रुग्णालयातलं जेवण संपतं त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना आधार असतो शिवभोजन थाळीचा. पण इथेही शिवभोजन केंद्रावर गॅस संपल्यामुळे त्यांची चूल पेटवता येत नाहीये. त्यांनाही लाकडांचा खर्च, शासनाकडून मिळणारं अनियमित असं अनुदान यामुळे शिवभोजन थाळी चालवणं कठीण झालंय. याचाही आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.
सामाजिक संस्थांनी जर चुकून खिचडी किंवा उपमा आणून दिला नाही तर सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकाला 10 रुपयात घाटी रुग्णालयात जेवण मिळतं, ते म्हणजे हे शिवभोजन. मात्र तिथेही गॅस संपलेला आहे आणि गॅस संपल्यामुळे इथे चुली पेटवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि चुलीवरती इथं हे सगळं सुरू आहे. आणि तुम्ही पाहताय की चुली पेटवल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यातला जो धूर आहे तो या ठिकाणी बाहेर पडतो आहे. ही इथली वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे चहा सुद्धा इथे बनवला जातोय, तो कोळशावरती आणि लाकडावरती बनवला जातोय. हे शिवभोजन थाली केंद्र आहे घाटी रुग्णालयातील, जिथे सर्वसामान्य रुग्णांना मोफत म्हणजे 10 रुपयात जेवण दिलं जातं. काय स्थिती आहे, कधीपासून गॅस संपला आहे? गॅस संपलाय 5 दिवस झाले गॅस संपून. मग तिसऱ्या दिवसापासून आम्ही चूल लावलेली आहे. चुलीचा त्रास होत नाही? चुलीचा त्रास होतो, त्यामुळे मी छोटा फॅन लावलेला आहे. जो धूर आहे ना तो म्हणजे नातेवाईकांना लागतो मागच्या साईडला जावं म्हणून. खरं तर त्यांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी फॅन लावलाय खरा, मात्र इथे जे रुग्ण आहेत किंवा जे उपचार घेणारे जे रुग्ण आहेत त्यांना याचा त्रास होतो का हे तपासणं गरजेचं आहे. मात्र ही यांच्यावरती वेळ निश्चित यामुळे आली आहे की घाटी रुग्णालयातील शिवभोजन थाळीला गॅस पुरवठा त्यांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी चुली पेटवल्यात. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. तर या सगळ्या संदर्भात घाटी रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात. कुठले तुम्ही? बुलढाणा जिल्ह्याचे. बुलढाणा जिल्ह्यात. हो. इथं कशासाठी आलाय? डोक्यात गाडीच्या पायात झाले, हातात मोड पडतो मी वाटत डोक्यामध्ये गाडी झाल्या लागतात. बरं त्या गोळ्या खातो, गोळ्या दिली समोर घेऊन. पण मग आता हे तुम्हाला जे आज इथं खायला मिळतंय हो. ते जर नाही मिळालं तर कसं मग काय इलाज नाही. हा मग काय इलाज आहे. उपाशी राहायला? मग कधी उपाशी राहतो, कधी घ्यावा लागतं आठवड्यात. पैसा नसतो. पोरं काय आम्हाला पाहत नाही बाबा, पोरका पाहत नाही आम्हाला, म्हणून आम्ही इथं असं येतो. नाही भेटलं तर मग हॉटेलमध्ये जाणं लागेल, नाही तर मग घरचे आतापासून फेकून देण्यात जातं. घर काय जवळ नाही सर. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा.